12th मॅन दोन्ही संघांचे. त्याचबरोबर संदीपजी घोरड त्यांचे स्पॉन्सर यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज आहे, त्याचाही सुहासने स्वीकार करावा. यानंतर आमचे पाहुणे मोहीन पठाण साहेब इथे उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचकावर यायचं आणि मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी आमचे मार्गदर्शक लक्ष्मणदादा शिंगोळे यांना विनंती करतो की आपण मान्यवरांचं स्वागत करावं. आज या मंचकावर पाहुण्यांची मांदियाळी येणारे नक्कीच कोणाचं अनावधानाने स्वागत राहून जात असेल किंवा गेला असेल तर नक्कीच आपणा सर्वांची मी क्षमा मागतो. धन्यवाद. आपण वळूया मॅचकडे. तुर्तास मॅच सुरू होते. पहिला चेंडू उंच आकाशामध्ये लॉंग ऑनला झेल टिपला राजेश पाटे बाद. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट आपण पाहतोय. शून्यात सुरुवात इथे पुन्हा एकदा होईल आज या मैदानामध्ये. खरं तर सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती एखादा फलंदाज शून्यावरती बाद होत असेल तर त्याला डायमंड डक असं म्हणतात. कोणताही फलंदाज पहिला चेंडू खेळत असताना बाद होत असेल तर तो गोल्डन डक ठरतो. सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती बाद होणारा डायमंड डक आणि दोन्ही डावामध्ये शून्यावरती बाद होणारा फलंदाज हा रॉयल डक. किंग पेअर किंवा रुबी असं संबोधन आहे. शून्यात सुरुवात या ठिकाणी होते ती नरेश 11 जुन्नर संघाची. भूमिक 11 विरुद्ध नरेश 11 जुन्नर या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढाई. विशेषतः सुमित ढेकळेंचा खेळ आपल्याला आज बघायचा आहे. गणेश जाधवचा खेळ बघायचा आहे. अज्जू बेपारी ऑन स्ट्राईक. हलक्या हातानं फक्त फ्लिक केला या चेंडूला गती परिवर्तन करताना. फुलटॉस चेंडूवरती 2 धावा इथे मिळतील अज्जूला नरेश 11 जुन्नर संघाला. खरं तर आज ओपन गटातल्या संघ आहेत परंतु हे खेळाडू इथे येत असताना अनेक पॅकर्स त्या संघांना मदत करत असतात. खरं तर पॅकर्स खर्च करत असतात म्हणून हे खेळाडू मैदानामध्ये आज आपल्याला खेळायला उपलब्ध झालेले आहेत. अशा सगळ्या पॅकर्सचं आम्ही विशेषतः अभिनंदन करतो, स्वागत करतो. नरेशजी बेहरे इथे उपस्थित आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. चेंडू आकाशामध्ये ओहो सूर मारला परंतु चेंडू भूर होतोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा. प्रत्येक मनुष्याचं अंतिम ध्येय काय आहे? आपल्या अंगी वसत असलेल्या गुणांचा पारिपोष होऊन त्यास गोड गोड फळे यावीत हेच अंतिम ध्येय आहे. आणि हे शब्द माझे नाहीत, ज्यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. 6 डिसेंबर या दिवसाला निश्चित मोठं महत्त्व आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज आपण या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करतोय किंवा स्पर्धेची सांगता करतोय. मला वाटतं हा कशीच मोठा आनंद आहे. जाऊ मैदानामध्ये. डाव्या यष्टीच्या बाहेर अज्जू बेपारी तिथं आहे. चाणाक्षपणे अत्यंत प्रभावीपणे तो चेंडू बघतोय, सोडून देतोय आणि तो वाईट ठरतोय. खरं तर हे अनुमान हा अंदाज येण्यासाठी सुद्धा काही पावसाळे घालावे लागतात, काही उन्हाळे खर्ची करावे लागतात. अज्जू त्या गोष्टीतून तावून सुलाखून आलाय आणि तो इथं यशस्वी ठरला चेंडू सोडून देण्यामध्ये. 7 धावा धावफलकावरती. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, उडवायचा होता तो स्क्वेअर लेग फाईन लेगला. फाईन खेळायचं होतं परंतु गती आणि चेंडूच्या मोमेंटचा अंदाज नव्हता इथे. निर्धाव चेंडू. गोलंदाज संतोष जाधव गोलंदाजी मार्कवरती आणि काय सुरेख गोलंदाजी आहे. संतोष यावेळेस स्क्वेअर लेगला फटका कव्हर केला तिथे परंतु क्षेत्ररक्षक समोर होता. 1 धाव फेक तितकीच सुरेख आहे. धावफलकावरती तुम्ही बघाल तर 8 धावा पहिल्या षटकामध्ये नरेश 11 जुन्नर. जुन्नरचा संघ किंवा जुन्नरचे खेळाडू अत्यंत भाग्यशाली आहेत की जुन्नर प्रीमियर लीग सारखी स्पर्धा तालुक्यातील खेळाडूंसाठी पहिल्यांदा
महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आली आणि आज तागायत ती स्पर्धा सुरू आहे। त्या स्पर्धेने अनेक फाईन दिलेत आणि त्यातलाच एक आहे अज्जू बेपारी। गणेश जाधव स्ट्राईक एंडवरती आणि यावेळेस फटका खेळू शकत नाही। रिव्हर्सचा प्रयत्न केला त्याने, तिथे षटक संपलं। पहिल्या षटकामध्ये मिळत आहेत 8 धावा, 1 गडी बाद, राजेश पाटे बाद आहे। दुसरं षटक मैदानामध्ये सुरू होईल। आपल्याला माहित आहे राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण जाणतो। त्यांच्या नेतृत्वाखाली भारताची सर्वात मोठी लोकशाही असले राष्ट्र बनलं, कारण मोठी राज्यघटना तयार झाली। 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्याचा स्वीकार केला गेला आणि 26 जानेवारी 1950 रोजी ती अंमलात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान त्यामध्ये निश्चित प्रकारे मोठं आहे। ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते। त्यांचे विचार देखील तितकेच प्रगल्भ आहे। त्यांनी एक सूत्र दिलेले आपल्याला, ते म्हणतात की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। प्रत्येक माणसानं शिकलं पाहिजे। आज आपण ही स्पर्धा यशस्वी करतोय, त्यामध्ये मोठी संघटना आहे, संघटित आहे हे गाव वडवली आणि म्हणून ही स्पर्धा यशस्वी होते। संघटनेची एवढी ताकद आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवलेली आहे, सांगितलेलं आहे, तो मंत्र दिलेला आहे आणि त्याचं पालन निश्चित प्रत्येक नागरिकाने केलं पाहिजे। जाऊ मैदानामध्ये, जिथं दुसरं षटक आता सुरू होणार आहे। 8 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरे सुरू आहे। अज्जू बेपारी ऑन स्ट्राईक, गणेश जाधव ऑन नॉन स्ट्राईक्स। सुमित ढेकळे सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय, कारण पॉवर प्लेचं एक षटक होतं ते संपलेलं आहे। आता 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील, 4 क्षेत्ररक्षक मात्र 30 सर्कलच्या आतमध्येच ठेवावे लागतील। पाहिजे यष्टिरक्षकाच्या बाजूला दुसऱ्या स्लिपमध्ये खेळाडू आणलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय, तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, ठीक स्क्वेअर लेग पंचांच्या ठीक पाठीमागं डीप स्क्वेअर लेग हा सीमारेषेवरती तैनात आहे आणि रचना मात्र अफाट आहे। पाहिजे या क्षेत्ररक्षणावरती सुमित ढेकळे कसा धावा रोखतोय। गोलंदाज वैभव, ओहो काय शॉट आहे, जबरदस्त। एक टप्पा घेत सीमारेषे बाहेर, अज्जू बेपारी इज ऑन फायर। 4 जीवन शतायुषी असण्यापेक्षा जीवन महान असावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतायत। 100 वर्ष जगण्यापेक्षा थोडं जगा, परंतु उंच जगा। बुलबुल चाहे पल जीता है लेकिन बहुत ऊंचा जीता है। इथे अज्जू बेपारी देखील जबरदस्त फलंदाजी, 2 चौकार अज्जू बेपारीच्या बॅटमधून बाहेर पडलेत। सलामीला आलेला हा फलंदाज अगदी अल्पावधीतच मी अज्जू बेपारीला बघितलं की तो अलीकडे खेळायला आला आणि प्रचंड यशस्वी ठरलेला हा खेळाडू आहे। अज्जू बेपारी ऑन स्ट्राईक, वैभवचा सामना करेल। उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे, खूपच बाहेर ठरतोय। दीपक माफ करा, जय पवार सरांचा इशारा येतो इथे वाईड। एक अतिरिक्त धावफलक पुढे जातोय। 13 धावा, 13 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। नरेश 11 जुन्नर। वैभवचा चेंडू, हो चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आणि झेल सुटतोय। कंट्रोल ठेवू शकत नव्हता, जीवदान इथं मिळतंय अज्जू बेपारीला। खरं तर त्याने चेंडू हातातून सुटल्यानंतर दुसऱ्यांदा त्याने कव्हर केला होता, परंतु पुन्हा त्याचं कंट्रोल राहिलं नाही आणि चेंडू जमिनीवरती पडला। झेल बादचा नियम आहे 31व्या क्रमांकाचा, तुम्हाला माहीत असेल। किती सेकंद चेंडू हातामध्ये ठेवावा, तिथं कुठलाही सेकंदाचा उल्लेख नाही आहे। चेंडू हातातून याचबरोबर पाहायचं, चांगला फटका होता, गोलंदाजाच्या पाठीमागे खेळला, परंतु संघनायक सुमित ढेकळे समोर आहे। गणेश जाधवला मोठा फटका, अर्थात धाव कन्वर्ट करता आली नाही। धाव फलकावरती धावा आहेत, त्या 14 धावा, एक गडी बाद 14। गणेश ऑन स्ट्राईक, वैभवचा सामना करेल। ओहो, गणेश जाधवचा हा खूप चांगला फटका आहे लॉंग ऑफला, परंतु क्षेत्ररक्षक समोर असेल, 2 धावा मिळतील। खरं तर वाऱ्याच्या अगेन्स्ट हा फटका आहे। वाऱ्याचा खूप मोठा प्रभाव या सामन्यामध्ये आहे। तुम्ही झेंडे बघा, आपण जे तिरंगा आपला ध्वज आहे, पांढरा रंग, भगवा रंग आणि हिरवा रंग असे झेंडे संपूर्ण मैदानाच्या सभोवताली तुमचा दिसत आहेत। आता फडकता आहेत ते, विशेष म्हणजे त्यांची दिशा लक्षात येते। वारा किती वेगात वाहतोय आणि तो परिणाम करतो या सामन्यामध्ये, खूप महत्त्वाची गोष्ट असते ही। यावेळेस पाहायचे गणेश ऑन स्ट्राईक, रिव्हर्स अटेम्प्ट, प्रयत्न फसतो, निर्धाव चेंडू।
खूप चांगली गोलंदाजी वैभवनं इथं केलेली आहे. सातत्यानं त्याने बघितलंय की इथं गोलंदाजी कशी करायला पाहिजे. 16 धावा धावफलकावरती नोंदवले जात आहेत. पुन्हा एकदा गणेश जाधवचा कव्हरच्या डोक्यावरून आणि यावेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर वाऱ्याच्या अगेन्स्ट मारलेला हा फटका. ही क्लास आहे हा गणेश जाधवचा. तो दाखवतोय ताबडतोड षटकार. बोलतोय आत्ताच उपस्थित आपले लाडके मान्यवर आमचे परममित्र आमचे परमस्नेही अनिलजी घरत पंचायत समिती सदस्य मुरबाड, त्याचबरोबर दीपकजी पवार साहेब पंचायत समिती सदस्य मुरबाडचे यांचा शुभागमन झालंय. मी आम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि आयोजन कमिटीच्या वतीने धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीच्या वतीने आपले शब्दसुमानाने स्वागत करतो. आणि मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी स्वागत करण्यासाठी मी अनिलजी घरत यांचं स्वागत करण्यासाठी पुनश्च एकदा आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ भाई कराळे यांना विनंती करतो की अनिलजी घरत यांचा आपण सत्कार करावा. आणि अनिलजींना विनंती करतो की ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने आपला जो स्वागत होते त्याचा स्वीकार करावा. बावीस धावा धावफलकावरती 2 षटकाचा खेळ संपतोय. शेवटच्या चेंडूवरती अत्यंत बहारदार असा षटकार पाहिला आपण. डाव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजी आणि उजव्या खूप बाहेर टाकलेला हा चेंडू. पवार सरांकडून वाईडची घोषणा आणि एका धावेबरोबर धावफलकावर 23 धावा. अत्यंत सॉरी सर, त्याचबरोबर दीपकजी पवार यांचं स्वागत करण्यासाठी मी देविदासजी शिंगवे यांना विनंती करतो की आपण दीपकजी पवार यांचं स्वागत करावं. मान्यवरांना विनंती करतो की आपण स्वीकार करावा. माईची उबदार शाह, त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि आमच्या आठवणींसाठी नक्कीच एक प्रतिमा आपणास भेट करतो, त्याचा आपण स्वीकार करावा. हॅलो, त्याचबरोबर नामदेवजी कडव विभाग प्रमुख मसा यांचं स्वागत करण्यासाठी मी भगवंता शेळके यांना विनंती करतो की आपण यांचं स्वागत करावं. त्यांचं खूप प्रेम आमच्या पूर्ण कमिटीवर आहे. पहिल्या दिवशी त्यांचं आगमन आम्हा सर्वांच्या विनंतीने झालंय. आजही त्यांनी वेळ काढून आमच्यापर्यंत पोहोचलेत. मी तातांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यांना विनंती करतो मान्यवरांना की आपण त्याचा स्वीकार करावा. ओव्हर टू नरेशजी ढोमे सर. गणेश जाधव ब्लास्ट. फुलर लेनचा चेंडू. खरं तर गोलंदाजाचं मला कौतुक करायचे. मैदानाची परिस्थिती त्याने खूप लवकर आकलन केली आणि त्याबरोबर जे सराउंडिंगचे इन्व्हायरमेंट आहे ते सुद्धा आकलन केलं त्याने आणि त्या बरहुकूम तो गोलंदाजी करतो. आता मी जर सगळ्या गोष्टी फोडून सांगायला लागलो तर ते चुकीचं ठरेल. यावेळेस लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. मला वाटतं या षटकामध्ये डॉट डिलिव्हरीची आपण चर्चा करू. 3 चेंडू डॉट आहेत आणि विशेष म्हणजे फलंदाज या एंडनं फलंदाजी करण्याचं थोडक्यात मनसुबा असतो की वाऱ्याच्या दिशेने त्यांची फलंदाजी होईल, परंतु गोलंदाज फलंदाजांना कुठेही फटके खेळू देत नाहीत. मुकुलचा चेंडू यावेळेस वाईड आहे, थोडासा बाहेर टाकतोय मुकुल आणि धावफलकावरती एका धावेनी वाढ होईल. 25 धावा. 2 वाईड जरी टाकले असले तरी 3 चेंडूंना त्याने फलंदाजाला उभं केलेलं आहे आणि एक सिंगल जी अज्जू बेपारीने घेतली. गणेश जाधव कडून अजून कुठलाही मोठा फटका या षटकामध्ये नाही. पुन्हा एकदा खांडून काढावा लागला चेंडू. काय गोलंदाजी. प्रत्येक चेंडू कन्सिस्टन्सी यॉर्कर. प्रत्येक चेंडू यॉर्कर मोजून मापून त्याने टाकले चेंडू
आणि टप्पा सेम ठेवलं उजव्या यष्टीबाहेर. 2 वेळा तो भरकटला, परंतु संघाला त्याने मोठं नुकसान दिलं नाही. गोलंदाज आणि हा सराव असणं गरजेचं आहे. तुम्ही सातत्याने जर यॉर्कर चेंडू टाकत असाल तर मला वाटतं तुम्ही कोणत्याही फलंदाजाला उभं करून ठेवू शकता. मग तो समोर गणेश जाधव असू द्यात किंवा अज्जू बेपारी असू द्यात. दाखवले त्यानं. यावेळेस चेंडू थोडासा आपटला, बाहेरची कड आणि गणेश जाधव बाद. षटक देखील संपेल. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 25 धावा, मात्र 3 धावा या षटकामध्ये. 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये नरेश 11 जुन्नर. हॅलो, रुपेशजी शेळके कुठे असेल ते त्यांनी ताबडतोब समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. रुपेशजी शेळके. आणि यानंतरचा होणारा साई स्पोर्ट्स शहापूर, जे गेली 4 ते 4-5 वर्ष या स्पर्धेचे प्रबल दावेदार आहेत, असा संघ त्यांच्याशी प्रतिस्पर्धी असणार आहेत. मुरबाडी यंगस्टर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मंचकासमोर यायचं नाणेफेक करण्यासाठी. धावफलकावरती आहेत 25 धावा. जो स्वतंत्रता, समता आणि बंधुभाव शिकवतो तो धर्म मला आवडतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. पुढे ते असंही म्हणतात की मी पहिला भारतीय आहे आणि शेवटी सुद्धा देश आणि धर्म यांची योग्य सांगड घालत भारताची राज्यघटना तयार झाली. सार्वभौम राज्यघटना तयार झाली. प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार मिळाला आणि लोकशाही खऱ्या अर्थानं भारतामध्ये रुजू झाली. यावेळेस 6 चेंडू होता. स्लोवर 1. अज्जू बेपारीचा प्रयत्न होता की चेंडूला पूल करायचंय, पोझिशन नव्हती आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. या षटकामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये आम्ही पाहिले की धावा आल्या होत्या, परंतु कुठेतरी धावफलक फ्रीज झालेला आहे. जणू काही तुम्ही पाहिलं, आता तुम्ही नायगरा धबधब्याचे फोटो बघा, फ्रीज आहे नायगरा धबधबा. बाहेरची कड, चेंडू आकाशामध्ये. सुमित डाऊन दी बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. 3रा धक्का नरेश 11 जुन्नरला. डीजे इथे धावफलक पूर्ण फ्रीज झालेला आहे, गोठलाय. आतापर्यंत धबधब्यासारखं वाहणारा धावफलक एका जागेवरती थांबलेला आहे आणि त्यामध्ये गोलंदाजांचं खूप मोठं योगदान आहे. प्रचंड मोठा धबधबा आहे नायगरा, परंतु कॅनडाच्या सीमारेषेवरती असलेला तो आज फ्रीज आहे आणि तोच धावफलक आपल्याला इथं मैदानामध्ये बघतोय पूर्ण थांबलेला. कैवल्य गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा कैवल्य धाव घेऊ देत नाही. मॅच सुरू झाली त्यावेळेस मी असा विचार करत होतो की वारा समोरच्या दिशेला वाहतोय, ज्यावेळेस रोडेंकडून गोलंदाजी होईल त्यावेळेस धावा पुराच्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीसारख्या वाहतील, परंतु धावा गोठलेल्या आहेत आणि ही गोलंदाजांची जादू आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज अमोल असेल, उजव्याच्या बाहेर. यावेळेस चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक एकदम समोर आहे, त्याला हलायची गरज नाही, त्याला कुठे जायची गरज नाही, चेंडू त्याच्याकडेच गेलाय. एका धावेबरोबर धावफलकावरती 26 धावा. खूप वेळानंतर, म्हणजे आपण बघितलं की वाईड चेंडू टाकला होता पहिल्या तिसऱ्या षटकातील, चौथा चेंडू वाईड होता, त्यानंतर 2 आणि ह्या षटकातले हे 3, जवळपास 5 चेंडू नंतर धाव मिळाली. स्लोवर 1, त्याचा पुरेपूर फायदा राहुल कडून. राहुल शेळके इज द मॅन. ओ अमोल कडून कडून हा ताबडतोड प्रहार. पुन्हा एकदा धबधबा व्हायला लागलाय. धावफलकावरती 32 धावा. कैवल्य यावेळेस खेळला फटका, स्क्वेअर कट करायचा होता, खूप लवकर खेळला तो.
मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, चेंडू अडवतो एका धावेबरोबर 32 वरून 33 वरती पोहोचेल तो नरेश 11 जुन्नर. विजयासाठी भूमिक 11 संघासमोर त्यांनी आव्हान ठेवलंय 34 धावांचं. 4 षटकामध्ये 34 धावा तसं पाहिलं तर माफक असतील, परंतु जुन्नर संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी तितक्याच ताकदीची आहे. त्यामुळं भूमिक 11 देखील संघर्ष करावा लागेल ही शक्यता आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीतून छत्रपती शिवरायांचा जन्म जिथे झाला त्या तालुक्यातून आलेला संघ आहे जुन्नर, आणि तो मैदानामध्ये कशी लढत देतोय हे पाहणं देखील आपल्यासाठी औत्सुक्याचं आहे. चला पुढच्या पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय आणि मी आपल्याला सतीशजी शेळके यांच्याकडे घेऊन जातो. थँक्यू सो मच सर. एक बुलंद आवाज जुन्नर पुणे या भागातील नरेशजी ढोमे सर यांचे पुनश्च मी धन्यवाद करतो. आणि यानंतरचा होणारा सामना साई स्पोर्ट शहापूर विपक्ष मुरबाड यंगस्टर. मुरबाड यंगस्टर संघाचा कर्णधार इथे प्रेझेंट आहे. साई स्पोर्ट शहापूर संघाचा कर्णधार कुठे असेल तर त्यांनी ताबडतोब समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सर्वांनाच एक आनंदाची बातमी आहे की जो सोडा पब आहे तिथे आपल्यासाठी बिर्याणीची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. अर्थात त्यासाठी आपल्याला पेड करावं लागेल, परंतु जरूर आपण अवश्य इथं वेळ दिला. तहान भूक विसरून आपण खेळताय, पण जर भूक लागलीच तर तुम्ही तिथे जाऊ शकता आणि आस्वाद घेऊ शकता. चला मॅच आपण या ठिकाणी सुरू करतोय. पुन्हा एकदा या धडाकेबाज चषकामध्ये खूप मोठी परंपरा, 46 वर्षांची दैदिप्यमान परंपरा असलेला हा चषक आहे आणि त्यामुळे इतिहासाच्या सुवर्ण पानावरती सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा इतिहास पुन्हा एकदा या मैदानामध्ये लिहिला जाईल. रोमांच पुन्हा एकदा उठेल. थरार आणि पराकोटीचा संघर्ष आपल्याला एका मोठ्या उंचीवरती मोठ्या आनंदावरती घेऊन जाईल. तर पाहायचंय मॅच सुरू होणार आहे. पहिल्या फेरीच्या लढती जरी सुरू असल्या तरी सुद्धा लढतींचा जो रोमांच आहे तो एक क्षणभर सुद्धा कमी होणार नाही. मॅच सुरू होते. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे तो भूमिक 11ला, आणि तुम्ही बघताय सुमित ढेकळेचा एक बहारदार बाहुबली खेळ आपल्याला बघायचा आहे. टेनिस क्रिकेट ज्याला बाहुबली नावाने संबोधतं आणि ते विशेषण त्याला असं लागलेलं नाही. त्यासाठी त्याची मेहनत आहे, त्याची कष्ट आहे आणि त्याचा खेळ आहे तो सहज सुंदर आपल्याला बघायचा आहे. मी ज्यावेळेस थांबेल आणि मॅच सुरू होईल त्यावेळेस चंदू शेटे सर आपल्या समेत असतील. आम्ही त्यांना विनंती करतो, या सर, स्वागत आहे. यानंतर पुन्हा साई स्पोर्ट संघाचा कर्णधार हे आपला शेवटचा कॉलिंग आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. साई स्पोर्ट संघाचा कर्णधार जर आपण 2 मिनिटांमध्ये इथे उपस्थित राहिल्या नाहीत तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्यायची. धन्यवाद. धडाकेबाज चषकामध्ये सर्वांचं या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक असं स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण मॅच पाहत आहोत. भूमिक 11 वसई, विरार, नालासोपारा परिसरातील खेळाडू या संघात आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी जुन्नरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. प्रथम फलंदाजी करत असताना जुन्नरची फलंदाजी आज बहरलीच नाही. सुरुवात तर चांगली झाली, परंतु तदनंतर धावसंख्येला लगाम घातला गेला. धावसंख्या 33 वर थांबली आणि विजयासाठी 34 धावांचं लक्ष. परंतु क्रिकेटमध्ये लक्ष छोटंही नसतं आणि मोठंही नसतं. सुमित भंडारी गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार आणि काय कॅच पकडली आहे त्या ठिकाणी. जबरदस्त कॅच पहिल्याच बॉलवर हादरा दिलाय सुमितने. तसं प्रत्युत्तर पहिल्या चेंडूवर पहिल्या डावामध्ये राजेश पाटील बाद झाले होते.
संतोष जाधव यांनी त्यांना तंबूचा रस्ता दाखवला होता, परंतु दुसऱ्या डावात ज्या वेळेला आलो सुमित भंडारी ज्यांना PTPL या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा किताब देखील मिळालाय तेच सुमित भंडारी त्यांच्या माध्यमातून घेतला गेला हा विकेट आणि अमोल घोडेकर यांनी त्या ठिकाणी एक अप्रतिम कॅच घेतली। असंच करावं लागतं ज्यावेळेला कमी धावसंख्या असतात त्यावेळेला। फलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत सुमित ढेकळे, टेनिस क्रिकेट जगताचा बाहुबली, संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट आपल्या कवेत घेतलंय आपल्या बाहुबली फलंदाजीच्या जोरावर। समोर जर पाहिलं तर जुन्नर तालुक्यातील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पुणे जिल्ह्यातील ख्याती सुमित भंडारी। ओ यावेळेला अपील मात्र अतिशय जोरदार पद्धतीने केलं गेलंय सुमित भंडारी यांच्या माध्यमातून। धावा जर पाहिलं तर 34च आहे, परंतु या ठिकाणी फाईट करण्याचा प्रयत्न जरूर करणार आहेत जुन्नरकर। तिसऱ्या पंचांकडे मात्र या ठिकाणी दाद मागितलेली आहे। तर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पोहोचवलाय जुन्नर। तसं जुन्नर आता मुरबाड तालुक्याच्या बाजूचा जुन्नर तालुका आहे, मध्ये सह्याद्री आहे। सह्याद्री पार करायचा, घाट चढायचं, वरती गेल्यानंतर जुन्नर सुरू होतं। छत्रपती शिवरायांची जन्मभूमी, ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्यातच आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बाजूलाच छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे वडवली गाव। थँक्यू। तत्पूर्वी मी पुढील सामन्याची नाणेफेक करून घेतोय। यापुढील होणारा सामना साई स्पोर्ट शहापूर विपक्ष मुरबाड यंगस्टर, दोन्ही संघांचे कर्णधार इथे उपस्थित आहेत। मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याची नाणेफेक करायची। नाणेफेकीसाठी मी अनिलजी घरत त्याचबरोबर आमचे पवार साहेब यांना विनंती करतो। एक मिनिट। निर्णय नॉट आउट आहे। हेड इज कॉल फॉर कैलास आणि टेल इज गम। नक्कीच मुरबाड यंगस्टर इथे टॉपिंग झालेला आहे, तुमचा निर्णय काय असेल इथे? क्षेत्ररक्षण। नक्कीच कपिलजी शेंडे मुरबाड कडून खेळतो, यंगस्टर आहे आणि त्याला विजयासाठी शुभेच्छा आहेत नक्कीच। आणि कॅलिसलाही विजयासाठी शुभेच्छा देतो, धन्यवाद व्यक्त करतो। यानंतर उपस्थित मान्यवर सन्माननीय गणेशजी तात्या रत्नाकर यांचं आगमन इथे झालंय। मी त्यांचे शब्दसुमाने स्वागत करतो आणि ओव्हर टू सन्माननीय चंद्रकांतजी शेट्टे सर। धन्यवाद। सुमित या वेळेला मात्र सुमितकडून सुमितला खराब चेंडू टाकला गेला आणि सुमितकडून सुमितचा समाचार देखील घेतला गेला। तर एका बाजूला सुमित ढेकळे तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी सुमित भंडारी आहे। एक आहेत नालासोपाऱ्याचे तर एक आहे जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावचे खेळाडू। हो यावेळेला पहा उत्तर होतं मागील चेंडूचं, मागील खराब चेंडू पडला त्यावर चौकार आला, परंतु आता लेंथ बॉल टाकला गेला, ऑप्शनच्या बाहेर ठेवला गेला, उसळी दिली गेली, थोडासा कट केला गेला। या सर्वांचं नक्कीच मिलन होत असताना एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि संघर्ष मात्र या ठिकाणी सुरू आहे। सुमित भंडारी कशासाठी ओळखले जातात तर अशाच प्रकारच्या गोलंदाजीसाठी। समोर सुमित ढेकळे नावाचं एक मोठं आव्हान जरूर आहे। धावसंख्या जरी पाहिली तर तशी कमी आहे, परंतु आम्हाला लढायचं आहे आणि याचसाठी शिवजन्मभूमी जुन्नरमधून दाखल झालेत मुरबाडच्या या वडवली गावामध्ये। याही वेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला। काय गोलंदाजी केली जात आहे, जबरदस्त गोलंदाजी, नियोजित गोलंदाजी, कॉम्प्युटराइज गोलंदाजी। एक चेंडूचा अपवाद जर वगळला तर मात्र सुमित भंडारी यांच्याकडून सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलंय आणि पर्यायाने आतापर्यंत या पॉवर प्लेच्या षटकात केवळ 4 धावा आहेत। धावसंख्या जरूर कमी आहे, परंतु त्याच्यात फाईट केली जाते आणि या खेळपट्टीवर काही घडू शकतं। कालच्या दिवसात आम्ही पाहिलंय ज्यावेळेला 12 चेंडूमध्ये 6 धावा झाल्या नव्हत्या शेवटच्या मॅचमध्ये। ओ हो काय गोलंदाजी, 5 चेंडू निर्धाव टाकलेत या गोलंदाजाने कौतुक करावं लागेल, कौतुकास पात्र गोलंदाजी। समोर सुमित ढेकळे सारखा फलंदाज, परंतु अतिशय त्वेषाने जिद्दीने गोलंदाजी सुमित भंडारे यांनी या ठिकाणी केली आणि केवळ 4 धावा दिल्यात। पहिलं षटक जशाच तसं होतं मी म्हणेल, एक कमबॅक करणारं आणि पहिल्याच षटकात कमी धावसंख्या असताना देखील आपल्या टीमसाठी भरीव कामगिरी झाली आणि आता जी रिक्वायर्ड रन रेट आहे ती मात्र 10 वर जाताना पाहायला मिळेल। 3 षटकांमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे। कुठेतरी एक थोडीशी ऊर्जा मात्र या ठिकाणी
ठिकाणी जरूर प्राप्त होईल, कारण एक चांगलं षटक येताना पाहायला मिळत आहे. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी आपण पाहू शकता प्रतीक गरज, पालघर जिल्ह्यातील एक स्टार खेळाडू, लेदर बॉल क्रिकेटमधील देखील एक मोठं नाव, रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी देखील लेदर बॉलचं क्रिकेट ज्यांच्याकडून खेळलं जातं. प्रतीक गरज धडाकेबाज फलंदाजी ही त्यांची खऱ्या अर्थाने ओळख, आणि आज जर पाहिलं तर संपूर्ण मुरबाडवासीय नक्कीच त्यांच्याही फलंदाजीसाठी आतुर असतील. वसीम चौगुले बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील, जे आहेत जुन्नर तालुक्यातील राजुरी गावचे खेळाडू. हॅलो, त्यातून मी एक सत्कार करू इच्छितो. आमचे लाडके मित्र गणेशजी तात्या रत्नाकर यांचं स्वागत करण्यासाठी मी मारुतीभाऊ लिये यांना विनंती करतो की आपण तात्यांचं स्वागत करायचं आहे. आणि गणेशजी रत्नाकर तात्यांना विनंती करतो की मान्यवरांकडून आणि ग्रामस्थांकडून जो स्वागत होते त्याचा स्वीकार करावा. मायेची उद्धार शाळ, पुष्पगुच्छ आणि आमच्याकडून एक प्रतिमा आहे त्याचा स्वीकार करावा. ओव्हर टू चंद्रकांतजी शेट्टी सर. हो, पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी वसीम यांचा, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. संघर्ष सुरू आहे मैदानामध्ये. एका बाजूला वसई विरार परिसरातील खेळाडू तर दुसऱ्या बाजूला जुन्नरचे खेळाडू. एक पालघर जिल्ह्यातील पूर्वीचा ठाणे जिल्हा आणि त्या ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. तिकडील खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर याच मुरबाड तालुक्याच्या बाजूचाच, परंतु सह्याद्रीच्या दुसऱ्या बाजूला पूर्वेकडे आपल्याला पाहिला जो तालुका मिळतो त्या जुन्नर तालुक्यातील खेळाडू या ठिकाणी दाखल झालेत. असेच खेळाडू या खूप लांबलावरून या ठिकाणी दाखल होतील आणि आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवतील. आज आहे अंतिम दिवस धडाकेबाज चषकाचा, या 46व्या पर्वाचा. बघता बघता 46 पर्व झाली देखील. सुमित ढेकळे तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा वसीम चौगुले, हे देखील एका चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात. परंतु सुमित ढेकळे नावाच्या वादळाला तुम्ही जास्त काळ थांबवू शकत नाही. तर पाहूया, हाही संघर्ष पाहण्यासारखा असेल. यावेळेला बॅटची कडा घेतली जाते, बॉल हवेत आहे आणि राजू पाटे चेंडूच्या खाली, आणि वसीमने सुमित ढेकळे नावाचा एक मोठा अडसर दूर केलाय. काय खेळतायत जुन्नरचे खेळाडू, झुंज देत आहेत. तर एक संघ सह्याद्री पार करून पलीकडल्या बाजूने, एक संघ अरबी समुद्राच्या अगदी लगतची जी गावं आहेत ना त्यातीलच एक अर्नाळा गावचा खेळाडू मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. एक कळंब बीचचा आहे, एक अर्नाळा बीचचा आहे. त्या परिसरातून एक खेळाडू दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तर आणि दोघांच्याही स्पर्धा जर पाहिली तर मुरबाड तालुक्यात आहेत. म्हणूनच ही स्पर्धा मुरबाड तालुक्याची शान म्हणून ओळखली जाते आणि ठाणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेची स्पर्धा. प्रशांत घरत आणि त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर प्रतीक घरत मैदानात फलंदाजीसाठी सज्ज, तर वसीम गोलंदाजी मार्कवर. यावेळेला समोरच्या दिशेने सर्कल भेदलं, समोरच्या दिशेने जागा होती त्या गॅप मध्ये चेंडू खेळून काढला आणि प्रतीक घरत या ठिकाणी आपला क्लास दाखवत असताना तर वसीम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एक चौकार तर जरूर आला, एक कॉन्फिडन्स देईल प्रतीक यांना हा चौकार. हो हो, या वेळेला आपण पाहू शकता नो बॉल घोषित केला जातोय आणि फ्री हिट असेल यानंतरच्या चेंडूवर. तर पाहूया या फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे प्रतीक, जे धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखले जातात,
यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राजू पाटील येत आहेत. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. संधी मिळाली, संधीचं सोनं केलं. थोडेसे उशिराने राजू पाटील आले, त्याचा फायदा फलंदाजांनी घेतला. प्रशांत आणि प्रतीक दोघांनी आणि धावसंख्या 12वर पाठवली आहे. 34 धावांचं लक्ष समोर आहे, परंतु त्यासाठीचा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून अशीच गेली 46 वर्ष या वडवली गावाची आणि या धडाकेबाज चषकाची परंपरा नक्कीच राखली आहे. हो, यावेळेला वसीम यांचा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा कट होणारा बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा मानस जरूर होता, परंतु हा मानस गोलंदाजाने उद्ध्वस्त केलाय. रणनीती जी बनवली होती फलंदाजांनी, ती रणनीती गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूच्या जोरावर, थोडासा स्विंगच्या जोरावर, कटच्या जोरावर उद्ध्वस्त केली आणि यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू. हो, याही वेळेला ओव्हरपिच बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव घेतली जाते. पाहूया, एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी याही षटकात म्हणावी लागेल, कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13. अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि 21 धावेंची आवश्यकता आहे. संघर्ष कायम आहे. एका बाजूला जर पाहिलं तर वसई, विरार, नालासोपारा या परिसरातील जे खेळाडू आहेत याही परिसरात खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट चालतं. खूप नामवंत खेळाडू त्या परिसरातून येताना पाहायला मिळत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा ग्रामीण भागात जरूर येतो, परंतु त्याही ठिकाणी क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. गेली कित्येक वर्ष आणि जुन्नर प्रीमियर लीग सारखी स्पर्धा या परिसरातून येताना पाहायला मिळते आणि हे सर्व खेळाडू जे मैदानात आज खेळत आहेत त्यांना आपण जुन्नर प्रीमियर लीग गाजवताना पाहत असतो. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी शेवटचे 2 षटकं शिल्लक आहेत. प्रतीक घरत आपला धडाका दाखवणार का? प्रशांत त्यांना साथ देणार का? या धडाकेबाज चषकामध्ये गोलंदाजीमध्ये बदल केला जातो आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे सुधीर साबळे, मॅन फ्रॉम ओतूर जुन्नर. याच खेळाडूला जुन्नर प्रीमियर लीगची मोटरसायकल बाईक मॅन ऑफ द सिरीजची मिळाली होती केवळ आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. सुधीर साबळे यांच्या माध्यमातून समोर मोठं आव्हान आहे, कारण प्रतीक गरज सारखा फलंदाज, मग टेनिस बॉलचं क्रिकेट असू देत, रबर बॉलचं क्रिकेट असू देत किंवा लेदर बॉलचं क्रिकेट असू देत, प्रतीक गरज हे एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतातील. त्यामुळे संघर्ष तर नक्कीच होणार आहे. दोघांनाही जिंकायचं आहे, दोघांनाही धडाका दाखवायचा आहे, कारण धडाकेबाज चषक आहे. यूट्यूबच्या माध्यमातून, टेन क्रिकच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करू आणि मैदानात देखील जर पाहिलं तर खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक दाखल झालेत, त्यांचंही स्वागत, मान्यवरांचंही स्वागत. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सुधीर, पहिला बॉल फुल टॉस, खराब आणि खराब चेंडूवर प्रहार करत असताना या बॉलला पाठवलंय सरळगाव शहापूर हायवेच्या पलीकडे. फलंदाजीसाठी ओळखले जातात, त्याचा फायदा लगेच उचलला आणि बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलं. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली आहे 19 धावा. निर्धाव चेंडू टाकावे लागतील, विकेट काढावे लागतील जुन्नरकरांना मॅचमध्ये टिकून राहायचं असेल तर, कारण समोर पहाडासारखे उभे आहेत प्रतीक घरात. कित्येक स्पर्धा वसई, विरार, नालासोपारा या परिसरातील प्रतीक घरात गाजवत असतात आणि त्यांनाही पाहण्यासाठी कित्येक प्रेक्षक आवर्जून गर्दी करत असतात. सुमित ढेकळे या संघामध्ये आपण पाहतो, संतोष जाधव यांना या संघामध्ये पाहतो, मुकुल शेलार यांनी मात्र खूप चांगली, मुकुल सोनार यांनी मात्र खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली. यावेळेला चांगला चेंडू, अशाच पद्धतीच्या गोलंदाजीची आवश्यकता आहे. या ठिकाणी थोडासा चेंडू बाजूला गेला आणि लगेचच दुसरी धाव देखील घेतली गेली. क्षेत्ररक्षकांची सहायता गोलंदाजाला लाभणं गरजेचं आहे ज्यावेळेला अशा पद्धतीच्या मॅचेस सुरू असतात. यावेळेला चांगला चेंडू जरूर होता, सुधीर साबळे यांनी कमबॅक जरूर केलाय. प्रतीक, 10 चेंडू मात्र अजूनही बाकी आहेत. हो, यावेळेला कमी गतीचा हा चेंडू, अखूट टप्प्याचा,
प्रतीक यांनी ओळखला आणि या बॉलला सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ केलं. तिकडे चेंडू अडवला जरूर जातोय आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. पहा आणखीन एक गती परिवर्तन झालं, परंतु गती परिवर्तन करत असताना तुम्हाला योग्य टप्प्यावर चेंडू टाकावा लागतो. तेच झालं नाही. चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा पडला, बॅकफुटला गेले आणि पॉईंटच्या डोक्यावरून लॉफ्टेड फटका खेळला. 2 धावा अर्जित केल्या. दडपण होतं, हे दडपण या षटकात प्रतीक गरत यांनी थोडंसं दूर केलंय. 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. यावेळेला फटका तर खेळलाय, परंतु तो फसलाय, हवेत जातोय आणि विकेटचं पतन होईल. प्रमुख अडसर प्रतीक गरत देखील बाद. खेळी प्रतीक घरत यांनी बनवली का रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या मोठ्या संघामध्ये लेदर बॉलचं क्रिकेट खेळतात आणि आज या ठिकाणी त्याची चुणूक दाखवताना पाहायला मिळालं प्रतीक घरत. तर नवीन फलंदाज संतोष जाधव मैदानाच्या आतमध्ये जातील. विजय जाधव, संतोष जाधव हे 2 बंधू वसई विरार परिसरातील एक मोठे ब्रँड म्हणून ओळखले जातात. त्यातील संतोष जाधव यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मॅन फ्रॉम गोखिवरे. तर विकेट तर या ठिकाणी घेतला गेलाय. समालोचन कक्षाच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल, समालोचन कक्षा किंवा मुख्य मंच आहे त्याच्यापासून थोडंसं आपण दूर जायचं आहे. झुंज सुरू आहे या मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं तर फाईट सुरू आहे. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सुधीर साबळे प्रयत्न तर धावा रोखण्याचा जरूर होतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्यावर समोरच्या दिशेने चेंडू खेळला. अमोल अतिशय चपळाईने क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी आले आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 24 वर जाताना पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सहजासहजी मॅच सोडणारे जुन्नरकर तर नाही आहेत, ते या ठिकाणी फाईट करताना पाहायला मिळत आहेत. आणि समोर जर पाहिलं तर भूमिक 11 सारखा एक जबरदस्त संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हो, खोलवर टप्प्याचा हा चेंडू, परंतु गॅपमध्ये खेळला जातोय. 1 धाव तर त्या ठिकाणी घेतली जाते. पाहूया दुसरीचाही प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावांवर. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. सामना संपलेला नाहीये. काल असाच एक संघर्ष आम्ही पाहिला, ज्यावेळेला 12 चेंडू 6 धावा होत्या. एक निर्धाव षटक टाकलं गेलं. तदनंतर जर पाहिलं गेलं तर 6 चेंडूत 6 धावसंख्या असताना ओव्हरथ्रो झाला, 4 धावा आल्या. 5 चेंडूत 2 धावा आवश्यकता असताना देखील मात्र गोलंदाजी करणारा फरडे धसई संघ या ठिकाणी विजयी झाला होता, तर जोवेली पराभूत झाला होता. हा कालचा इतिहास होता, परंतु आज काय होणार ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. कंपल्सरी चेस या धावसंख्या करायच्या आहेत, हा या स्पर्धेचा नियम आहे. धडाकेबाज चषक. प्रेक्षक गर्दी तर जरूर झाली आहे, परंतु विनंती आपण जिकडे असाल तिकडे थोडंसं अंतराने उभे राहा, कारण इकडे असा काही भाग आहे समोरच्या बाजूला, त्या ठिकाणी थोडीशी जागा आहे, तर आपण थोडेसे विभागून उभे राहा. राजू पाटे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम नारायणगाव. एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. एक अर्नाळ्याचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, एक गोखिवरेचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय वसई विरार परिसरातील, तर दुसऱ्या बाजूला जुन्नर तालुक्यातील. आज वडवली गावात पुन्हा एकदा जत्राच मी म्हणेल, कारण कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी जत्रेच्या निमित्ताने स्पर्धा असायची. आता स्वरूप थोडं बदललं आहे, ग्राउंडही बदललं आहे, परंतु स्पर्धा बदललेली नाही आहे. स्पर्धा 46 वर्ष निरंतर सुरू आहे याच वडवली गावामध्ये. एक ऐतिहासिक स्पर्धा म्हणेल राजू पाटे गोलंदाजीसाठी. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू, परंतु त्याला ऑनसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. थोडासा चेंडू बाजूला गेला आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. राजू पाटे उंच पुरे असे गोलंदाज आहेत. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. विकेट नावाचं टॉनिक किंवा डॉट बॉल नक्कीच या ठिकाणी लागतील जुन्नरकरांना मॅचमध्ये येण्यासाठी. परंतु दुसऱ्या बाजूला भूमिक 11 आतापर्यंत खूप चांगली त्यांनी गोलंदाजी केली आहे. काही विकेट्स गेल्या जरूर, परंतु प्रतीक यांनी जो धडाका दाखवला त्याच्या जोरावर मॅचमध्ये जरूर आलेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी जरूर होताना पाहायला मिळेल.
हो हो, एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेत जाताना पाहायला मिळेल आणि गरज होती त्या ठिकाणी कॅचवर येणं गरजेचं होतं असे इतर खेळाडू सांगतायत, कारण या संधी सारख्या सारख्या नाही आहेत आणि मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये अशा वेळेला तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचंच असतं. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. बॉल टू बॉल या ठिकाणी समीकरण येताना पाहायला मिळत आहे. 1 डॉट बॉल 1 विकेट जुन्नरला मॅचमध्ये आणेल. 1 दुहेरी धाव 1 फटका मोठा तो मात्र भौमिक 11 वसई विरार परिसराला मॅचमध्ये घेऊन येताना पाहायला मिळणार आहे. परंतु संघर्ष सुरू आहे. केवळ 33 धावा झालेल्या असताना देखील हा संघर्ष जुन्नरच्या टीमने नरेश 11 यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु त्याला कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु मिक्स फील्ड होताना पाहायला मिळत आहे. चुकी आणि चुकीला माफी नाही आहे या ठिकाणी. पहा, थोड्याशा चुका या ठिकाणी जरूर झाल्यात आणि त्या चुका मॅचच्या बाहेर घेऊन देखील जाऊ शकतात आणि तेच त्या चित्र समोर पाहायला मिळेल. कारण 1 धाव केवळ या ठिकाणी जर मागील 2 चेंडूवर क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर मॅचमध्ये आणखी रंग भरता आले असते, परंतु तसं झालेलं नाही आहे. जर तरला क्रिकेटमध्ये अजिबात स्थान नाही आहे आणि भौमिक 11 या ठिकाणी मॅचमध्ये येताना पाहायला मिळतात. विजयाच्या उंबरठ्यावर भौमिक 11. सुमित भंडारी यांचं कौतुक करावं लागेल, वसीम यांचं कौतुक करावं लागेल. 1 धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर आणखी धब्बा वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर असणार आहे आणि चेंडू आहे या ठिकाणी 3 आणि धावा करायचा आहे ते मात्र केवळ 1. यावेळेला बॉल तर हवेत आहे आणि विजयाची मोहर या ठिकाणी उमटवताना पाहायला मिळत आहेत. भौमिक 11 सुमित ढेकळे आणि कंपनी विजयी ठरत आहेत, तर दुसऱ्या बाजूला गणेश जाधव, सुमित भंडारी यांची टीम संघर्ष तर जरूर त्यांनी केला, परंतु या स्पर्धेतून माघारी परतेल पुढील हंगामासाठी. आई तुझे देऊल साजते गुल्लाले डोंगरान पालखीला नाचेन गुलाल उडवून चैताचे महिन्यात